नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुम्हाला सेकंड सेमिस्टरला M2 हा सब्जेक्ट आहे। सब्जेक्टचं नाव आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स, त्यालाच आपण लाडाने काय म्हणतो M2 म्हणतो आणि त्याचा सब्जेक्ट कोड काय आहे 312301। तर आपल्याला या व्हिडिओमध्ये या M2 मध्ये जो सिलेबस आहे त्याच्यामधले जे प्रॉब्लेम करायचे आहेत आपल्याला, तर त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युल्याची अत्यंत आवश्यकता आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बेसिक फॉर्म्युले जे की आपल्याला इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम्स सॉल्व करत असताना लागतात ते फॉर्म्युले आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बेसिक फॉर्म्युलेमध्ये तुम्हाला फर्स्ट फॉर्म्युला, आता हे जे फॉर्म्युले आहेत हे तुम्हाला 10th ला सुद्धा काही जणाला झालेले आहेत, ठीक आहे। तर एक जस्ट रिव्हिजन या फॉर्म्युल्याचा आपण घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला M2 हा अतिशय सोपा जाईल। तर फर्स्ट फॉर्म्युला आहे a + b होल स्क्वेअर, ठीक आहे। तर याचा रिझल्ट जर कोणाला येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता, ठीक आहे। a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, राईट, हा झाला फर्स्ट फॉर्म्युला। ब्रॅकेट मध्ये a + b होल स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, ठीक आहे। सेकंड फॉर्म्युला, a - b होल स्क्वेअर, ठीक आहे, a - b होल स्क्वेअर। मग याचा रिझल्ट काय येईल रे, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, राईट। तर या ठिकाणी a - b होल स्क्वेअरचं रिझल्ट काय येते, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, ठीक आहे। थर्ड फॉर्म्युला आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, ठीक आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर। असे हे फॉर्म्युले आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नोटबुक सोबत ठेवायची, हा व्हिडिओ बघत असताना नोटबुक पेन सोबत ठेवायचं आणि जे मी बोर्ड्स वरती फॉर्म्युले लिहित आहे ते तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत नोटबुक मध्ये आणि व्यवस्थित ते लक्षात ठेवायचे आहेत। हे जर फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलात तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करत असताना काहीच अडचण येणार नाही, राईट। a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर याचा फॉर्म्युला येतो a प्लस b, ठीक आहे, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये इनटू सेकंड ब्रॅकेट मध्ये a मायनस b, राईट। तर हा झाला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर। फोर्थ फॉर्म्युला आहे a क्यूब मायनस b क्यूब, ठीक आहे, a क्यूब मायनस b क्यूब। तर याचा रिझल्ट काय येते बाळांनो, हा a मायनस b, राईट, a स्क्वेअर प्लस a इंटू b प्लस b स्क्वेअर, ठीक आहे। हा बघा, हा फॉर्म्युला जो आहे a प्लस b स्क्वेअर, इथं a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर आहे। बरेच विद्यार्थी इथं सुद्धा 2 घेऊन टाकतात, ठीक आहे। इथं जर 2 घेतलात तर त्या ठिकाणी रॉंग होते, त्याच्यामुळं इथं a स्क्वेअर प्लस a इंटू b प्लस b स्क्वेअर आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर फिफ्थ फॉर्म्युला आहे a क्यूब प्लस b क्यूब, हा याचा जो रिझल्ट आहे a प्लस b, ठीक आहे, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये इनटू सेकंड ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर, ठीक आहे, इथं प्लस होतं तर इथं काय करायचं आहे मायनस a इंटू b प्लस b स्क्वेअर, ठीक आहे। तर हा झाला तुमचा फिफ्थ फॉर्म्युला, राईट। अतिशय सोपे आहेत फॉर्म्युले, ठीक आहे, फक्त हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। फॉर्म्युले जर लक्षात ठेवलात तर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करत असताना काहीच अडचण येणार नाही, राईट। नेक्स्ट फॉर्म्युला आहे सिक्स्थ नंबरचा फॉर्म्युला आहे a प्लस b क्यूब, ठीक आहे, क्यूबचा फॉर्म्युला a प्लस b क्यूब। मग काय द्यायचं रिझल्ट, a क्यूब प्लस 3a स्क्वेअर इंटू b प्लस 3a इंटू b स्क्वेअर प्लस b क्यूब, राईट। हा झाला तुमचा सिक्स्थ फॉर्म्युला। a प्लस b होल क्यूब किंवा ब्रॅकेटचा क्यूब इक्वल्स टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब, राईट। आणि लास्ट जो फॉर्म्युला आहे, लास्ट फॉर्म्युला 7th नंबरचा फॉर्म्युला
ए मायनस बी क्यूब. ठीक आहे, तर काय करायचं बाळांनो, हा एक फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवलात तर हे मायनसच्या फॉर्म्युल्यामध्ये हे लक्षात ठेवायचं, ह्या ठिकाणी मायनस घ्यायचं आणि ह्या ठिकाणी मायनस घ्यायचं, बाकी सेम जसंच्या तसं लिहायचं. ठीक आहे, हा बघा या ठिकाणी ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर इंटू बी प्लस 3a इंटू बी स्क्वेअर मायनस घ्यायचं, हा 3a इंटू बी स्क्वेअर मायनस बी क्यूब. ठीक आहे, तर हे झाले तुमचे अतिशय महत्वाचे 7 फॉर्म्युले. तर तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवून दुसरा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. बघा, फर्स्ट a प्लस बी होल स्क्वेअर. ठीक आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. राईट, ह्या ठिकाणी प्लस आहे, इथं मायनस आहे, तर हे जसंच्या तसं आहे, फक्त इथं काय आहे रे, मायनस आहे. राईट, म्हणजे ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी प्लस बी स्क्वेअर. राईट, एक फॉर्म्युला, पहिला फॉर्म्युला जर लक्षात ठेवला तर दुसरा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे, तिसरा फॉर्म्युला नॉर्मल आहे. राईट, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये काय ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी. राईट, आणि ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला, ए क्यूब मायनस बी क्यूबचा बघा, हा ए मायनस बी, इथं मायनस आहे तर मायनस जशाच तसं घ्यायचं आणि ह्या ब्रॅकेट मध्ये प्लस घ्यायचं. इथं तुम्हाला त्याचा रिझल्ट आहे, पण इथं 2 आहे ह्या ठिकाणी आणि इथं 2 काय आहे, ॲब्सेंट आहे. राईट, तर हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर हे फॉर्म्युला लक्षात ठेवलात तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात राहील. ए क्यूब प्लस बी क्यूबचा इथं प्लसच घ्यायचं, फक्त ह्या ठिकाणी इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. ठीक आहे, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे, म्हणजे हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवलात तर दुसरा फॉर्म्युला हा तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे, ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला ह्या ठिकाणी हा जर लक्षात ठेवलात तर तुम्हाला हा लक्षात राहील. ठीक आहे, तर हे होते अतिशय महत्वाचे बेसिक फॉर्म्युले जे की आपल्याला M2 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि अजूनही या आपल्या YouTube चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि आपल्या ऑनलाईन क्लासच्या ॲपची मेड फॉर पॉलिटेक्निक क्लासच्या ॲपची सुद्धा लिंक दिलेली आहे. तर त्या लिंक वरती क्लिक करून क्लासचा आपल्या ॲप डाउनलोड करून घ्या आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. जेही पॉलिटेक्निक रिलेटेड जे इन्फॉर्मेशन आहे तर ते आपल्या ग्रुपमध्ये येत जाईल आणि असेच तुम्हाला फॉर्म्युल्याचे व्हिडिओज आपल्या ह्या YouTube चॅनलवरती मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आपण. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.